आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। खुशखबर, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांचा 7वा वेतन आयोग थकबाकीचा 5वा हप्ता या महिन्यात जमा होणार। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेला 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त आयोगाने आजच शासन आदेश काढला आहे। माहे जून 2024च्या वेतनाबरोबर हा हप्ता जमा होणार आहे। शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 अन्वये 7व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20 फेब्रुवारी 2019 अन्वये विहित केली तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक 30 मे 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या। तसेच निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक 24 जानेवारी 2019 व दिनांक 1 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित करण्यात आलेले होते। राज्यात कोविड-19 कोरोना या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 4थ्या हप्त्याचे प्रदान दिनांक 24 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे। तथापि या शासन निर्णयामध्ये उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता। वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित 5व्या हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। आज वित्त विभागाने 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता प्रदान करण्याबाबत शासन आदेश काढण्यात आलेला आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करण्यात येणार आहे। निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे। सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात येईल। मात्र भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात येईल असे या शासनादेशात नमूद करण्यात आले आहे। तसेच जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक 1 जून 2023 ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या थकबाकीची 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात येईल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे।
अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्रपरिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक, लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा।